रसिक श्रोते हो, नमस्कार. आता एक लघुकथा ऐकूया. शीर्षक आहे तीन पुतळे. प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या अंधारातील दिवे या कथासंग्रहातली ही एक कथा, तीन पुतळे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर, तीन पुतळे. सर्वत्र नीरव शांतता होती. कुत्र्यांचं दूरवरून ऐकू येणारं भुंकणं अधूनमधून शांततेचा भंग करत होतं. सगळं शहर निद्रादेवीच्या कुशीत शांतपणे झोपलं होतं. आणि याला अपवाद हरिहर शिल्पकारसुद्धा नव्हता. हरिहर एक बेजोड प्रतीचा कलावंत होता. दगडातून कोणत्याही मानवाचं महात्म्याचं शिल्प तो एवढ्या सजीवतेनं उभारायचा की पाहणाऱ्या व्यक्तीला वाटावं, हे शिल्प आत्ताच आपल्याशी बोलायला लागतं की काय. त्यामुळं या शहराच्या परिसरात एक उत्कृष्ट प्रतीचा शिल्पकार म्हणून हरिहरची घरोघर ख्याती होती. आजसुद्धा शिल्पागारात, म्हणजे जिथं हरिहर शिल्प तयार करायचा त्या खोलीत, तीन मूर्तिमंत शिल्प त्यानं अगदी अप्रतिमरित्या तयार केली होती. त्यात पहिला पुतळा समाज सुधारकाचा होता. दुसरा युद्धात शत्रूवर विजय मिळवणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी योद्ध्याचा होता. तर तिसरा पुतळा एका द्रष्ट्या साहित्यिकाचा होता. आणि चमत्कार झाला. त्या पुतळ्यांमध्ये असलेल्या सजीवतेमुळं त्यांना वाचा फुटली आणि ते पुतळे परस्परांशी अक्षरशः बोलू लागले. का हो, तुमचा पुतळा लोक का बनवत आहेत? तुम्ही जीवनात असं कोणतं कार्य केलं आहे की लोकांनी तुमच्या कार्याचा आदर्श ठेवण्यासाठी तुमचा हा पुतळा उभारण्याचं ठरवलं? समाजसुधारकाच्या पुतळ्यानं साहित्यिकाच्या पुतळ्याला असं विचारलं, महाशय, माझं कार्य तुम्ही मला का विचारता? त्या जनतेला विचारा, ज्यांनी माझ्या साहित्याचं वाचन केलं आणि त्यातून बोध घेऊन स्वतःचं उद्ध्वस्त होणारं जीवन सावरलं. पण का हो, तुम्ही कोण आहात? ज्या इस्मानं आपलं संपूर्ण आयुष्य दुःखी, गरीब, परिस्थितीनं लाचार झालेल्यांचे अश्रू पुसण्यात वेचलं, तो मी एक समाजसुधारक. मी देशातले हुंडाबळी, भ्रष्टाचार, गरिबांवर होणारा अन्याय संपूर्णपणे आपल्या देशातून संपवलेला आहे. आणि त्यामुळंच माझ्या या कार्याने लोकांनी प्रभावित होऊन हा माझा पुतळा उभारला असेल. पण का हो, तुमचा वेश एखाद्या योद्ध्यासारखा दिसतोय. तुम्ही कोण आहात? समाजसुधारकाच्या पुतळ्यानं योद्ध्या पुतळ्याकडे बघत विचारलं. बरोबर ओळखलं तुम्ही. देशाच्या शत्रूपासून त्याचं संरक्षण करायचं हे माझं कार्य. आणि देशाला स्वातंत्र्य मिळवता मिळवता आम्ही हुतात्मे झालो. हे सगळे मायेचे पाश तोडून, कोणतीही स्वार्थाची भावना न ठेवता आज देश स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याची स्वच्छंद हवा प्रत्येकजण चाकतोय. हे करत असताना आमच्यासारख्यांना ते विसरले नाहीत. आमची प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथी उत्साहानं आजही साजरी होते. आ हा हा हा, माझ्या देशातले लोक किती सुखी आहेत. योद्ध्या पुतळी चेहऱ्यावर समाधानाचं स्मित झळकताना दिसत होतं. पण योद्धा महाशय, आपल्या वेळची परिस्थिती पालटून आज 50-60 वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण केलेलं कार्य चालू स्थितीमध्ये कोणत्या पद्धतीनं कार्यान्वित होतं आहे याचा पडताळा आपण पाहायला पाहिजे.
साहित्यिक पुतळा म्हणाला आणि त्याच्या या निवेदनाला समाजसुधारक आणि योद्धा पुतळ्यांनी मान्यता दिली. मग आपापल्या कार्यक्षेत्राच्या अवलोकनासाठी ते तिन्ही पुतळे हरिहरच्या घराच्या बाहेर आले आणि ठरलेल्या 3 दिशेनं अंधारात लुप्त झाले. जेव्हा घड्याळात रात्रीचे 3 वाजले होते तेव्हा तिन्हीही पुतळ्यांनी एकाच वेळेला हरिहरच्या घरात आपल्या पूर्वीच्याच जागेवर प्रवेश केला. तिघांचेही चेहरे अतिशय खिन्न दिसत होते. बहुधा सद्यस्थितीच्या समाजाचं जवळून दर्शन घेतल्यामुळं आपण पूर्वी केलेल्या कार्याची आज अवहेलना केली जाते आहे हे विदारक सत्य त्यांना उमगलं असावं. साहित्यिकाच्या आणि योद्धा पुतळ्यानं समाजसुधारकाच्या पुतळ्याकडे बघितलं तेव्हा समाजसुधारकाचा पुतळा बोलू लागला. मित्रहो, तुम्ही म्हणत होता ते अगदी खरं होतं. मला वाटलं होतं की भ्रष्टाचार, बेकारी, हुंडाबळी, गरिबांवर होणारा अत्याचार मी संपवला आहे. हा माझ्या आयुष्याच्या कार्याचा एक अनमोल धडा आहे. परंतु आज माझ्या त्या विचारसरणीला तडा गेला आहे. का? उर्वरित पुतळ्यांनी विचारलं. कारण आता मी बघितलं, आजचा मनुष्य फक्त पैशाच्याच मागं धावतो आहे. त्यासाठी प्रामाणिकपणा, इब्रतीला त्यानं पूर्णपणे फारकत दिली आहे. आज भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला आहे. त्यात हातावरचं पोट असणारा मजूर आज लाचार झाला आहे. स्वतःचं घर डोळ्यासमोर जळतं आहे, परंतु तोंडातून ब्र शब्द काढण्याची त्याची हिंमत नाही. लाज, लज्जा, शरम आजच्या माणसाला राहिली नाही. जो तो आपल्या पोळीवर तूप ओढण्यात मग्न आहे. स्वतःच्या विकृत बुद्धीचं नागडं प्रदर्शन तो करतो आहे. रोज नववधू हुंड्यासाठी जाळली जाते आहे, परंतु समाज त्याच नराधमांचा इकडं जय जयकार करत फिरतो आहे. उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्गाच्या हाताखाली मध्यम वर्ग, गरीब पिळून निघतो आहे. इथं कुणीच कुणाचा गुरु नाही, कुणीच कुणाचा चेला नाही. हजारो लाखो बेकार तरुण अफाट कर्तव्यशक्ती आणि बुद्धिमत्ता असूनही या थैलीशाहीच्या जगात ते नोकरी मिळवायला असमर्थ ठरत आहेत. त्यातले काही मृत्यूला जवळ करतायत, तर काही स्वतःची चाणाक्ष बुद्धी विघातक प्रवृत्तीला लावून देशाच्या एकतेला सुरुंग लावतायत. मान मर्यादा राहिली नाही. आपल्या कल्पनेतल्या देशाची राख रांगोळी झाली आहे. समाजसुधारकाच्या पुतळ्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्याचा कंठ दाटून आला होता. माझ्या स्वतंत्र देशाची ही परिस्थिती, वा रे परमेश्वरा वा. आम्ही देशासाठी बलिदान केलं ते काही विकृत स्थिती बघण्यासाठी? बरं झालं समाजसुधारक साहेब, आपण सध्या अनंतात विलीन आहोत, पुतळे झालो आहोत. नाहीतर समाजाची आजची स्थिती आपल्याकडून बघितली गेली नसती. बरं झालं आपण पुतळे आहोत. योद्ध्याच्या डोळ्यातून हे अश्रू वाहू लागले. तोच साहित्यिकाचा पुतळा बोलू लागला. मित्रहो, जी स्थिती तुमच्या क्षेत्राची तीच आमचीही. आजचं साहित्य फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून निर्माण केलं जात आहे. नवीन साहित्यिकांना जुन्या अनुभवी साहित्यिक प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी उलट त्यांची गळचेपी करण्यात मग्न आहेत. इतर भाषांच्या कथांचे अनुवाद करण्यात ते मग्न आहेत. पदासाठी जनतेसमोर आपली भांडणं आजचे साहित्यिक आणतायत. यात उचलेगिरी, चोऱ्यांचा सुळसुळाट वाढतो आहे. त्याचे दुष्परिणाम समाजावर होत आहेत, परंतु याचं कोणालाही भान नाही. फक्त डोळ्यावर धुंदी आहे पैसा मिळवण्याची. साहित्यिकाच्या पुतळ्याच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले होते. माझं शेवटचं निवेदन आहे की आपल्या पुतळ्यांचा चबुतरा जास्त उंचावर ठेवायला लोकांना सांगू नका.
कारण जेवढे उंच आपण उभे राहू तेवढे जास्त दारिद्र्य, गरिबी, भ्रष्टाचार, अत्याचार आपल्याला दिसायला लागेल. म्हणून आपल्या चबुतऱ्याची उंची जास्त नको. साहित्यिकाचा पुतळा बोलायचा एकदम थांबला. तोच पाखरांचा मधुर किलबिलाट सुरू झाला. बाहेर पहाट झाली होती आणि तोच चमत्कार झाला आणि पुतळे एकमेकांशी काही बोलण्यापूर्वीच त्यांची पुन्हा वाचा केली आणि ते पूर्वाश्रमीचे पुतळे बनले. एव्हाना हरिहर उठला होता. त्यानं पुतळे असलेल्या खोलीत प्रवेश केला आणि जवळजवळ तो ओरडलाच, अरे, या पुतळ्यांच्या डोळ्यावर मी अश्रू तर काढले नव्हते आणि हे कसे आले? तोच त्याची नजर खोलीच्या छताकडे गेली. त्यातून पाणी ठिपकत होतं. ओ आय सी. असं आहे तर व्हेरी नाईस. गरिबांचे कैवारी असलेले या थोर व्यक्तींच्या पुतळ्यांचे हे अश्रू आपल्या शिल्पकलाकारीला एक महान दर्जा प्राप्त करून देतील. कारण एवढे सजीव वाटणारे अश्रू डोळ्यातून प्रतीत करताना शिल्पकाराची कला किती उच्च प्रतीची आहे याची जाणीव सामान्य जनतेला येईल. माझ्या कल्पकतेचा म्हणजे या थोर व्यक्तींना गरिबांचं दुःख पाहवलं गेलं नाही म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत याचा जनतेला प्रत्यय येईल. ब्रेहो हरिहर ब्रेहो, तुम्हाला जवाब नाही. स्वतःवरच खुश होत शीळ घालत हरिहर माझघरात गेला. पुतळ्यांच्या डोळ्यातले अश्रू सुकले गेल्यामुळं ते अश्रू मोत्यासारखे चमकत होते. हरिहरला प्रसिद्धीची पावती देण्यासाठी. तीन पुतळे ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर आनंद दत्तात्रय भोसले, GS कॉलेज, खामगाव. त्यांचा मोबाईल नंबर 9834914761. अंधारातील दिवे या प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या कथासंग्रहातली ही कथा होती. तीन पुतळे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.